रुपयावर 1200 रुपयावरती न्यायचा आणि आम्हाला 1500 रुपयाच्या टिकल्या देऊन म्हणायचं आम्ही लाडक्या बहिणी तुझ्या काय बापाच्या खिशातनं देतो का एकनाथ शिंदे तू? आमचे पैसे आहेत, आमचे जीएसटीचे पैसे आहेत, त्यामुळे माच करायचा नाही. अरे भाजपवाल्यांना प्रश्न आहे माझा, 16 राज्यांमध्ये तुमचं सरकार आहे, महाराष्ट्रात मध्ये 1500 रुपये का देतात? कारण या जनतेनं लोकसभेमध्ये तुम्हाला धूळ चारली आणि तुम्हाला माती चाटायला लावली म्हणून तुम्ही करतायत. ही भाजप बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर मोठी झाली आणि आता जर आम्हाला जमिनीमध्ये गाडत असाल तर तुम्ही वामनाचे अवलाद आहात, पण आम्ही बळीराजाचे अवलाद आहोत. तिसरं पाळ आमच्या डोक्यावरती ठेवू देणार नाहीत हे सांगायला आलेलो आहोत. बहिणींनो, एक लक्षात ठेवा, आपलं सरकार येईल, आपण 2000 रुपये तुम्हाला बहिणींना देणार आहोत, घाबरण्याचं कारण नाही. आणि म्हणून आणि रोज 500 रुपये आपण सिलेंडर करणार आहोत. कर्नाटकात केलं, तेलंगणात केलं, जिथं जिथं आमचं राज्य आहे तिथं तिथं करून दाखवलं. आम्ही शब्द देतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा, फुले शाहू आंबेडकरांचा. ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. आणि म्हणून भावांनो तुम्हाला सांगू इच्छिते, शेतकऱ्यांच्या शेतीमालामध्ये भाव नाही. सोयाबीन आमचं बाजारात आलं कारण तो अदानीसाठी कुठून सोयाबीन आणि तेल आणतो आणि आमचा सोयाबीनचा भाव पाडतो. मला आजही आठवतं, कपास आमच्या घरामध्ये आहे. मी एकदा अंजनवीर नावाच्या गावाला गेली, तो मुलगा मला म्हणाला ताई तुम्ही ओसरीमध्ये बसू नका, तर म्हणे कापूस इंजेक्शन मारतं. म्हटलं का रे बाबा? तर म्हणे भाव नाही. अरे हा गिरीश महाजन जेव्हा 2013 साली उपोषणाला बसला होता, खरा खोटा त्यालाच माहिती, पण 10,000 भाव मागत होता, आता कुठे गेला? हे प्रश्न आपल्याला विचारावे लागतील आणि हे त्यांना सांगावं लागेल की अशा पद्धतीनं इथला शेतकरी खपवून घेणार नाही. 18% जीएसटी आमच्या खताला, 18% जीएसटी आमच्या बियाणाला आणि सोन्या चांदीला 2% जी. आणि तुम्ही अदानी आणि अंबानीचे नौकर आहात, इथल्या शेतकऱ्यांचे कैवारी नाहीत, हे आमच्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून आम्ही तो वारसा सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा. अरे आमच्या इथं पाटलानं त्या एका पोरीवरती बलात्कार केला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये. शिवाजी महाराजांनी सांगितलं याला मारून नाही टाकायचं, याचे हात पाय कलम करायचे आणि याला शिक्षा करायची. बदलापूरमध्ये बलात्कार होतो, तुम्ही आपटे नावाच्या माणसाला वाचवतात. अरे फसवणूक, तू या महाराष्ट्रामधल्या बहुजनांच्या लढाईमध्ये माती कालवली आणि आता तू गृहमंत्री म्हणून आहे, तुझी लालकी नाही आणि म्हणून तुला आम्ही थेट नागपूरमध्ये पाठवणार आहोत आणि त्याच्यासाठी वैशाली ताईला निवडून देणार. भावांनो आणि बहिणींनो, शेवटी एवढंच सांगते, लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा याच बीजेपी शिवसेना म्हणजे शिंदेची मिंदेची जी सेना आहे आणि अजित पवार जो गुलाबी कोट घालून फिरून राहिला आहे त्याच्या यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला. रायगडावरती पुतळा 67 वर्षापासून उभा आहे. जर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची औलाद असू तर किशोर पाटलाला कधीच मतदान करणार नाही, बेईमानच लोक त्याला मतदान करतील, हे गोष्ट लक्षात ठेवा. आम्ही जर महात्मा फुलेची औलाद असू, तो भाजपचा कोश्यारी म्हणतो 13व्या वर्षी फुलेंनी लग्न केलं आणि काय केलं? हरामखोर, तुला लाज वाटली पाहिजे. शेतकऱ्यांचा आसूड लिहिणारा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पहिल्यांदा समाधी शोधून काढणारा आमचा महात्मा फुले यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड अभिमान आहे. आणि म्हणून तुम्ही माळी असाल तर तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही या बिंदे सेनेला वोट देणार तर तुम्ही महात्मा फुले सावित्रीबाई फुले बरोबर सुद्धा गद्दारी कराल, ही गोष्ट लक्षात ठेवा. इथे मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी आहेत. आदिवासी भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या मुलांची स्कॉलरशिप खाऊन टाकली. 11,000 कोटी रुपये तुमचे यांनी उत्तर प्रदेश मध्ये वळवले आणि तुम्हाला ठेंगा दाखवला. आता तर दलित भावा बहिणींना सांगू इच्छिते, भावांनो आणि बहिणींनो, उपवर्गीकरण करून तुमच्यामध्ये जाती जातींमध्ये भेदभाव केला जातोय. तुमचं आरक्षण काढून घेण्याचं षडयंत्र केलं जात आहे. ओबीसी भावांनी एक लक्षात ठेवायचं, मराठा आणि ओबीसी महाराष्ट्रामध्ये कधीच वाद नव्हता. मराठा आणि ओबीसी हातात हात घालून फिरत होता. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, यांची या पेशवाईनं मराठा आणि बहुजनांमध्ये ओबीसीमध्ये भेद केलेला आहे. आणि म्हणून तंट्या भिलाची औलाद, बिरसा मुंडाची औलाद आदिवासी भावा बहिणींना सांगते की जर तुम्ही संविधान प्रेमी असाल, लोकशाही प्रेमी असाल तर या किशोरप्पाला इथेच गाडाल आणि मग तुम्ही खऱ्या अर्थानं आदिवासी म्हणून उभे राहाल. तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वसा घेतणारे
दलित बहुजन आदिवासी असाल तर मी सांगते माझ्या दलित भावांना, नुसतं जय भीम म्हणून चालणार नाही, तर जय भीम. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.